बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती झालेल्या रुग्णांच्या नखगळतीच्या बातमीचं केंद्र सरकारकडनं आता दखल घेण्यात येतेय। केंद्र सरकारच्या आकस्मिक चिकित्सा राहत पथक आता बुलढाण्यात दाखल झाले आणि या जिल्ह्यातील नखगळती रुग्णांची तपासणी करण्यात येतेय। त्यासाठी त्यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे। एनसीडीसीचे अतिरिक्त संचालक डॉक्टर तंझीन दिकीड यांच्या नेतृत्वात सरकारच्या आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाला केस आणि नखगळती भागाचा तात्काळ दौरा करण्याचा आदेश देण्यात आला। सध्या शेगावमधल्या 7 गावांमध्ये जवळपास 80 रुग्णांची नख गळत असल्याची बाब समोर आली आहे। ती तुटून पडतात आणि त्यामुळेच आता तातडीनं हे पथक दाखल झालंय। अधिक माहिती घेऊयात, अमोल गावंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, एकीकडे केस गळतीचा काही निकाल तर लागलेला नाहीये, कशामुळे ती होत होती याचं अजूनही उत्तर स्पष्टपणे समोर आलं नाहीये। आता हे पथक ज्या पद्धतीची पाहणी करते, इंजेक्शन्स देते, काय अधिक माहिती? नक्कीच केस गळतीनंतर आता नख गळती होत आहे। 7 गावांमध्ये जवळपास 80 रुग्ण आढळून आलेले आहे। जसं केस गळतीच्या रुग्णांची दखल केंद्रीय पथकाने घेतली होती, आयसीएमआरचं पथक सुद्धा आलं होतं, संपूर्ण तपास केला, काही सॅम्पल घेऊन गेले, मात्र त्याचा अहवाल अजूनही आलेला नाही। मात्र आता नख गळतीच्या बातम्या लागल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ झाल्यानंतर केंद्राच्या या पथकाने याची दखल घेतली आहे आणि पथक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दाखल होत आहे। बोणगावसह इतर 6 गावांमध्ये या केस गळतीचे 80 रुग्ण झालेले आहे। मात्र पथक येथे सर्व नमुने घेऊन जाते, मात्र त्याचे अहवाल अद्याप प्राप्त होत नाही। त्यामुळे कुठेतरी गावकऱ्यांमध्ये नाराजी, नेमकं कशामुळे हे केस गळती किंवा नख गळती होतं याचं निदान अजूनही लागले नाही। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आपल्याला रोष पाहायला मिळत आहे। मात्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा हा होम टाऊन आहे, या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे रुग्ण आढळत आहेत, त्याची अजूनही त्याचं निदान होत नाही। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण, आता हे पथक दाखल सुद्धा झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, काही वेळातच हे गावामध्ये पोहोचणार आहे। मात्र तपासणी झाल्यानंतर त्याचा निष्कर्ष काय निघतो हे आपल्या पाहण्या ठरणार आहे। सध्या नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय की पाहणी केली जाते आणि अर्थातच या पाहणीच्या माध्यमातून काय निष्कर्ष निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक पथक दाखल झालेलं आहे आणि सध्या उपचार जे आहेत प्राथमिक स्वरूपात सुरू झाले।